महत्त्वाची बातमी बघूया। गोंदिया भंडारा लोकसभेची जागा लढवण्यास इच्छुक असल्याचं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। मात्र सध्या आम्ही महायुतीचे घटक आहोत आणि त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा ज्यांच्याकडे जाईल त्यांच्यासाठी काम करणार असल्याचंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं। महायुतीतला जागा वाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही। त्या संदर्भात आज दिल्लीत महायुतीची महत्त्वाची बैठक होतीये। आज किंवा उद्यापर्यंत हा तिढा सुटेल असा विश्वास देखील प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला। लोकांची इच्छा आहे हे खरं आहे आणि हे अनेक लोकांनी मलाही वारंवार सांगितलेलं आहे। प्रश्न असा आहे की आम्ही आज महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये चर्चा झाल्याशिवाय आपण कुठलाही म्हणजे आपली उमेदवारीबद्दल बोलू शकत नाही। उद्या मिळाली तर नक्कीच लढेन, समजा काही वेगळा निर्णय झाला तो त्याप्रमाणे आम्ही योग्य रीतीने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पण काम करू। त्यांच्या बोलण्यामध्ये असतं तर ते राज्यसभेत गेले नसते, इकडे मैदानात आले असते। खरं तर राज्यसभेमध्ये जाऊन त्यांनी हे सांगितलं की इथं भाजपही नाही तर राष्ट्रवादीही नाही, हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून सांगितलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या या घोषणेला भंडारा गोंदिया जिल्ह्याची जनता भीक पण टाकणार नाही।